बायोलॉजीच्या लेसन्स मधला सेकंड लास्ट लेसन, बरोबर. त्याच्यामध्ये आपण डिसीजेस बद्दल सगळं डिस्कशन केलं होतं. जेनेटिक डिसऑर्डर्स हा टॉपिक आपण मागच्या वेळेला कम्प्लीट केला होता. टुडे वी विल बी स्टार्टिंग विथ द व्हेरी न्यू लेसन दॅट इज इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. नाव हा लेसन का इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. दिस लेसन विल बी कंटिन्युइंग टू युअर 10th स्टँडर्ड. एक अख्खा लेसन आहे 10वीला सुद्धा बायोटेक्नॉलॉजीवरती, विच इज क्वाईट कनेक्टेड अँड स्लाइटली अहेड ऑफ द इंट्रोडक्शन दॅट वी ऑलरेडी विल बी डुईंग धिस इयर. यावर्षी आपल्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे बघायचंय. नेक्स्ट इयर आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू आणि आपल्याला त्याचा एक अख्खा डिटेल्ड ओव्हरव्ह्यू आहे की हाऊ वी आर युझिंग इट इन अवर व्हेरियस फील्ड्स ऑफ लाईफ. बायोटेक्नॉलॉजीचा यूज व्हेरियस फील्ड्स मध्ये कसा कसा आहे याचा एक अख्खा मोठा लेसन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट लेसन. 10वीच्या दृष्टिकोनात त्याची सुरुवात आत्ता होणार आहे. सो लक्ष द्या, समजून घ्या आणि काही शंका असेल तर नक्की विचारा. Now, if you look at the term biotechnology, the word is coined of two words: biology, technology. Biotech ह्या दोन गोष्टींमध्येच दोन टर्म्स मिक्स केल्यात आपण. बायोलॉजी, टेक्नॉलॉजी टुगेदर इज बायोटेक्नॉलॉजी. त्याचा अर्थ काय आहे? इन बायोटेक्नॉलॉजी वी विल बी युझिंग द टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. वी विल बी युझिंग सम कन्सेप्ट्स ऑफ टेक्नॉलॉजी टू बेटरमेंट ऑफ बायोलॉजिकल फील्ड्स. आता काय सगळ्यात सोपी महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती की बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड टेक्नॉलॉजी helps us to reduce our efforts. Technology helps us to do our work more efficiently. And technology is our helping hand to complete our tasks in day-to-day life. पण मग बायोलॉजीमध्ये टेक्नॉलॉजी आणली तर काय होणार आहे? खूप खूप महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतात. कशा मी तुम्हाला सांगते. Biology is the study of all living organisms. So it has study of microorganisms, study of plants, study of animals. हा सगळ्याचा डिटेल स्टडी आपण बायोलॉजीमध्ये करतो. कोणाला काही बोलायचं नसेल तर आपापले माईक बंद करा. काही बोलायचं का तुम्हाला माझ्याशी? कोणाचा माईक ऑन आहे? गावित सरांचा. ठीक आहे, मीच बंद करते. ठीक आहे, हा व्हेरी गुड. चला आले सगळे मेंबर्स आले. आता आपण सुरू करूया टॉपिकला. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण हे बघत होतो की हाऊ द टेक्नॉलॉजी हेल्प्स अस इन द बायोलॉजी. द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू बायोलॉजी इज ऑल द लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जसं स्मॉल मायक्रोब्स जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये पण त्यांचं रेप्लिकेशन, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचा DNA, RNA हा सगळ्याचा अभ्यास आपल्या मायक्रोबायोलॉजीमध्ये होतो. तो आपण ऑलरेडी बघितला होता. मायक्रोबायोलॉजीमध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो आणि मग त्या सगळ्या मायक्रोब्सना आपण बदलतो, जेनेटिकली बदलतो. तुम्ही म्हणाल काय सांगताय, एखाद्या सायन्स फिक्शन मूवी सारखं काहीतरी वाटतंय, त्याच्या जीन्स मध्ये बदल गेला, अमुक केलं धमुक केलं, पण हे पिक्चर मध्ये तरी कुठून येतं? ह्या सगळ्या कन्सेप्ट ऍज अ सायन्स फिक्शन कुठून येतात? बिकॉज ह्या कुठेतरी सुरू असतात इन द रिसर्च, समवेअर इट इज गोइंग ऑन इन द वर्ल्ड, आणि त्याचा आपण कुठेतरी वापर करतो आपल्या समजुतीसाठी. मग आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी जसे की आपलं ॲनिमल ब्रीडिंग असेल किंवा ॲनिमल रिअरिंग असेल किंवा फार्मिंग असेल, या सगळ्या लाईफ रिलेटेड गोष्टी आहेत. आपण शेती करतो आणि शेतीमध्ये आपण हे बघतो की आपल्या शेतामध्ये मॅक्झिमम येल्ड कसं येईल आपल्याला. बट वी नो दॅट एकतर त्याच्याकरता आपल्याला खूप केमिकल्स टाकावे लागतात किंवा जे काही त्याच्यावरती किडे असतात, बारीक अळ्या असतात, जे आपल्या शेतातल्या पदार्थांना खाऊन टाकतात. वी हॅव टू किल देम फर्स्ट, राईट. त्यांना मारता मारता आपलं पीक पण मरून जातं. मग असं नाही केलं पाहिजे. ओनली डिफेक्टिव्ह ऑर अनवॉन्टेड ब्रीड शुड बी अवॉइडेड, शुड बी गिवन आउट फ्रॉम द फील्ड. मग ते कसं करायचं? त्याच्याकरता बायोटेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते. ह्युमन लाईफमध्ये, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये वी हॅव मेनी डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन सिस्टीम्स. आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक ऑर्गन सिस्टीम मध्ये कुठले ना कुठले डिसीजेस असतात, बरोबर की नाही? इफ यू लुक ॲट द सर्क्युलेटरी सिस्टीम, यू नो दॅट देर आर व्हेरियस डिसीजेस रिलेटेड टू हार्ट, करेक्ट? यू नो दॅट देर आर डिसीजेस रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. अस्थमा आहे, हार्टचं घेतलं तर हार्ट अटॅक आहे. इफ यू थिंक ऑफ किडनी फेल्युअर आहे. इफ यू थिंक ऑफ बोन्स, तुमची स्केलेटल सिस्टीम, बोन्स डिफॉर्मिटी, विटामिन डी डेफिशियन्सी, बोन क्रॅकिंग हे आहेत. आणखीन तुमचा ब्रेन इज युअर बॉस. ब्रेन मध्ये पण क्लॉट्स होतात, ब्रेन मध्ये काही वेगवेगळे बिल्झायमर सारखे डिसीजेस रिलेटेड टू ब्रेन, रिलेटेड टू युअर न्यूरॉन्स. म्हणजे तुमची अख्खीच्या अख्खी बॉडी इट इज मेड अप ऑफ सो मेनी सिस्टीम्स.
अँड एनी सिस्टीम कॅन हॅव एनी काइंड ऑफ डिसीज. डिसईज या शब्दाचा अर्थ आहे डिसईज, डिस्कम्फर्ट. त्या सिस्टीम मध्ये नेहमीसारखं होत नाहीये काम. जिकडे जिकडे होतं तिकडे तिकडे डिसीज होतात. नॉर्मल स्किन इन्फेक्शन पण डिसीज आहे. पाण्यातनं आपण काही इन्फेक्शन झालं, पोट दुखायला लागलं, कॉलेरा, मुक्तमूग, धमुक, हे सगळे काय डिसीजेस आहेत. दे विल बी मेकिंग युअर लाईफ मिझरेबल. मग ते पॅथोजन्सच्या अटॅकमुळे होते, नाही तर सेल्फ बॉडी क्रिएटेड प्रॉब्लेम्स लाईक कॅन्सर. कॅन्सर तर बाहेरून कुठून काही कोणी घेत नाहीये. कॅन्सर बॉडीमध्येच डेव्हलप होतो, कॅन्सरचा ट्युमर. सो दॅट वे युअर बॉडी इट सेल्फ इज इन द प्रॉब्लेम बिकॉज ऑफ युअर ओन बॉडी. मग आता काय करणार तुम्ही? यू नीड टू हॅव अ क्युअर फॉर दॅट. सो वी डेव्हलप द मेडिसिन्स इन बायोटेक्नॉलॉजी. मेडिसिन डेव्हलप करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते. सो इट्स अ फ्लरिशिंग फील्ड ऑफ द फ्युचर. ह्याच बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण खूप सारे डिसीजेस वरती खूप सारे वॅक्सिन शोधलेले आहेत. द ग्रेट कोरोना 2-3 वर्षापूर्वी आला होता, ज्याच्यामुळे सगळं जग उद्ध्वस्त झालं होतं, बंद पडलं होतं. वी केम आउट ऑफ इट. आवर कंट्री हॅज ऑलरेडी मेड द वॅक्सिन ओव्हर इट. आपण आपलं स्वतःचं वॅक्सिन बनवलं, आपल्या देशातल्या एवढ्या करोडो लोकांना वाटलं आणि इतर देशांना पण एक्सपोर्ट केलं. सो लाईकवाईज अवर बायोटेक्नॉलॉजी इन अवर कंट्री इज हॅव्हिंग अ व्हेरी ब्राईट फ्युचर. जर तुम्हाला बायोलॉजी आवडतं, जर तुम्हाला टेक्नॉलॉजी पण आवडतं, तर तुमच्यासाठी बायोटेक्नॉलॉजी खूप चांगली ब्रँच आहे. इट्स अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन ऑफ बोथ दिस थिंग्स. बरोबर की नाही? सो लेट अस अंडरस्टँड की ह्या सगळ्यामध्ये काय काय आहे. सो इट्स अ मॉडर्न सायन्स दॅट युजेस बायोलॉजिकल प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू डेव्हलप न्यू प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजीज फॉर द बेनिफिट ऑफ द ह्युमन्स. आपण स्वतःच्या भल्याकरता हे सगळं करतोय. Why are we doing it? Because we need to get more benefits from all the things which we have already in our surroundings. आपल्या इकोसिस्टीम मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करणार आहे. We will be using all the resources and we will be depleting them soon. पण जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, then we will be having a better future, sustainable development. ठीक आहे? So in this lesson that we will be discussing about इंट्रोडक्शन ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी आणि त्याचे वेगळे वेगळे ऍप्लिकेशन्स. ऍग्रिकल्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिनमध्ये, वेर एव्हर वी आर युझिंग इट इन अ सिम्पलर वे वी विल ट्राय टू अंडरस्टँड. अँड ट्रस्ट मी, इट इज नॉट अ व्हेरी सिम्पल लेसन. हा खूप सोपा साधा धडा नाहीये. ह्याच्यामध्ये काही गोष्टी नव्याने आलेल्या आहेत, त्या समजून उमजून डोक्यात फिट करा, कारण ह्याच पुढे कंटिन्यू होणार आहे 10th मध्ये. आता पहिल्यांदा आता आपल्याला आहे टिश्यू कल्चर ही कन्सेप्ट. टिश्यू कल्चर समजण्याकरता आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट आर टिश्यूज. सो दॅट स्टार्ट्स विथ दी सिंगल सेल दॅट वी ऑलरेडी नो. लाईफ इज मेड अप ऑफ अ सिंगल सेल. लाईफ स्टार्टेड विथ अ सिंगल सेल लाईक अमिबा. वी नो दॅट हाऊ द लाईफ वॉज डेव्हलपिंग. त्याची पहिली स्टेजेस सिंगल सेल होता. दॅट सिंगल सेल वॉज सफिशियंटली डुईंग ऑल द लाईफ ऍक्टिव्हिटीज ऑफ हिज ओन. त्या सिंगल सेलमध्ये तुम्ही एक्झाम्पल घ्या, अमिबा, पॅरामोशियम किंवा युग्लिना, कोणी घ्या ह्यांच्यापैकी. त्या सिंगल सेलमध्ये कॅपॅसिटी आहे सगळ्या गोष्टी करण्याची. त्या सिंगल सेलमध्ये न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस त्याचा ब्रेन सारखं काम करतो. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, त्याला सेल वॉल आहे. जसं आपल्या बॉडीला पण एक स्ट्रक्चर आहे, आपल्या पण स्किन आपल्या बॉडीची सेल वॉल आहे. ह्याच्या बाहेर पाणी, आपल्या आजूबाजूला तुम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलात, पाणी असेल तर तुमच्या शरीराच्या आत पाणी घुसत नाही बिकॉज यू हॅव स्किन ना. सो इट्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर. तुमच्या शरीराच्या आतमध्ये खूप काही काही लपले, दडले, बांधून ठेवले, पॅक करून ठेवले, पण तिथपर्यंत डिरेक्टली बाहेरच्या गोष्टीत जात नाही बिकॉज वी हॅव गॉट अ कव्हरिंग. आपल्या शरीराच्या बाहेर स्किनचा एक चांगला लेअर आहे. तसा त्या सिंगल सेलमध्ये सायटोप्लाझमला कव्हर करणारा सेल वॉल हा एक सिंगल लाईनचा कव्हर आहे, म्हणजे आउटर बॉर्डर. त्याच्यानंतर त्या सेलमध्ये पण डीएनए, आरएनएचे बेसिक एकदम इनिशियल लेवलचे सगळे त्यामुळे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. हा एकटा सेल इज एबल टू ईट द फूड. त्याला भूक लागते. सो इट गिव्स आउट इट्स सुडोपोडिया. सुडोपोडिया तुम्ही ऐकलं असेल, खोटा खोटा पाय, छद्मपाद म्हणतात त्याला मराठीमध्ये. असा पाय पुढे टाकतो, ते फूड घेतो आणि डायजेस्ट करतो. त्याच्या त्या एका सेलच्या सायटोप्लाझम मध्ये इट हॅज ऑल टाईप ऑफ एन्झाईम्स जे त्याच्याकरता गरजेचे आहेत जगण्याकरता, ते सगळं त्याच्याकडे. तो त्याच्यामध्ये त्याने जो काही फूड पार्टिकल खाल्लाय तो डायजेस्ट होऊन जातो, तो एक्सक्रीट करतो, तो लोकोमोशन करतो, तो रिप्रोड्यूस करतो
आणि तो एका पर्टिक्युलर एज मध्ये एका सेलमधून 2 सेलमध्ये डिवाइड होतो. आणि म्हणून मला सांगा अमिबा कधी मरेल का? इट वोंट डाय एनी टाइम, कारण त्या अमिबापासून आणखीन 2, त्या अमिबापासून आणखी 2, लाईकवाईज दे विल बी डिवायडिंग ऑलवेज. सो त्याचं मरणं म्हणजे त्याचं डिव्हिजन आहे. सो इट इज हॅव्हिंग ऑल द लाईफ प्रोसेसेस इन अ सिंगल सेल. पण एक सिंगल सेल सगळं जरी करत असेल तरी पण तो इनसफिशियंट टू डू व्हेरियस थिंग्स. मोठ्या गोष्टी करण्याची कॅपॅसिटी नाहीये ना, एका सेलमध्ये थोडी शक्ती असेल का? नाही करू शकत तो बिचारा. सो सिमिलर cells come together. They function for one thing decisively, and then they are called as tissues. So tissues is nothing but a colony, a decided colony of similar cells. सोप्या भाषेत सांगितलं तर उदाहरणार्थ आता राईट नाऊ आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जे हार्ट आहे जे पंपिंग करते, त्या हार्टचे सेल्स आय एम टॉकिंग अबाउट सेल्स ऑफ द हार्ट, त्या स्पेशल सेल्स, राईट. त्यांनी ठरवलं की हेच काम करायचं आहे आम्हाला, पंपिंग 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 पंपिंग. दे विल बी डुईंग द सेम वर्क थ्रू आउट देअर लाईफ. दे आर स्पेशलाइज्ड सेल्स डुईंग द सेम वर्क. मग ते टिश्यू आहेत, त्या पर्टिक्युलर काम करणाऱ्या एकसारख्या सेल्सना आपण त्या हार्टचे टिश्यू म्हणू शकतो, बरोबर की नाही? सो टिश्यूज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अ स्पेसिफिक शेप अँड दे परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. त्याला आपण टिश्यू म्हणतो. तर टिश्यूचे टाइप्स कोणते कोणते असतात? सिम्पल टिश्यू, इट इज मेड अप ऑफ अ सिंगल टाइप ऑफ सेल. एक्झाम्पल इज एपिथेलियल टिश्यू इन दी एनिमल्स, रूट टिश्यू इन प्लांट. आपल्या बॉडीवरती जो एपिथेलियम आहे, हा वरचा थर, सगळ्यांनी बघा जरा आपापले हात, बोट बघा जरा, गालविल, सगळ्यांच्या स्किन वरती जो काही आउटर लेअर आहे तो एपिथेलियल आहे. ह्याचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट द स्किन. बाहेरच्या गोष्टींपासून आपल्या शरीराचं रक्षण करणं काम आहे याचं. सो दे आर जस्ट वन टाइप ऑफ सेल्स. सगळ्याच्या सगळ्या बॉडीवरचा द बिगेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी इज अवर स्किन, इफ यू नो दॅट. तर पूर्णच्या पूर्ण बाहेरून जे कव्हरिंग आहे हे एपिथेलियन टिश्यूने बनलेलं आहे. रूट टिश्यू इन दी प्लांट्स. आता तुम्हाला माहित आहे की प्लांट्स मध्ये वी हॅव 2 डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज, झायलम अँड फ्लोएम. The function of xylem is to carry the water from root to shoot, and the function of phloem is to carry the food from the leaves to the roots. सगळीकडे फूड पसरवलं पाहिजे ना. फूड बनवणार आहे, ते फूड कुठे बनतं? पानांमध्ये बनतं, लिव्स मध्ये, आणि ते तिकडनं सगळीकडे फिरतं. सो ते फिरवण्याचं काम करणारे जे फ्लोएम टिश्यू आहेत ते त्यांचं पर्टिक्युलर एकच काम करतात, टू कंडक्ट द फूड. लाईकवाईज टू कॅरी द वॉटर. जमिनीमध्ये खाली सगळ्या झाडांची मुळं असतात. ऑल द रूट्स ऑफ ऑल द प्लांट्स आर इनसाइड द सॉइल. आय एम टॉकिंग अबाउट द रूट्स विच आर स्पेशलाइज्ड फॉर वॉटर कंडक्शन. हा, बाकी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आणखीन 2 प्रकारचे रूट्स प्लांट्स मध्ये असतात, बट राईट नाउ दॅट इज नॉट अवर टॉपिक ऑफ डिस्कशन. ठीक आहे. तर ह्या रूट्स मधनं जे काही पाणी वरती येतं त्या रूट्सना माहित आहे की देर पाईपलाईन्स टू कॅरी द वॉटर. सो ते एकाच प्रकारचे स्पेसिफिक प्रकारचे टिश्यू आहे, स्पेशलाइज्ड टिश्यू आहे, बट दे आर हॅव्हिंग सिंगल टाइप ऑफ सेल्स. नाउ वी हॅव द कॉम्प्लेक्स सेल्स ऑर द कॉम्प्लेक्स टिश्यूज. कॉम्प्लेक्स टिश्यूज काय आहेत? दे आर हॅव्हिंग मोर दॅन वन टाइप ऑफ सेल. द बेस्ट एक्झाम्पल इज आपल्या बॉडी मधलं ब्लड. अवर बॉडी इज हॅव्हिंग द बेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू, दॅट इज ब्लड. यू सी एनिवेअर इन युअर बॉडी. इथे जरी लागलं तरी रक्त येतं, इथे जरी लागलं तरी रक्त येतं, पायाला तळपायाला जरी दगड जरी टोचला, काटा टोचला तरी पण तिकडनं रक्त येतं. सो युअर एंटायर बॉडी इज कनेक्टेड विथ ब्लड. सगळ्या सेल्सच्या आजूबाजूला ब्लड आहे. शिवाय शरीराच्या आतमध्ये जखम झाली तरी तिथे ब्लिडिंग होतं. ह्याचा अर्थ काय आहे? ब्लड इज एव्हरीवेअर इनसाइड अवर बॉडी. आणि त्या ब्लड मध्ये नुसतं लाल लाल लिक्विड नाही येते. इट इज हॅव्हिंग आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, प्लेटलेट्स, वॉटर. सो देर आर मेनी थिंग्स इन इट, अँड दे आर मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स. आरबीसीज वेगळे आहेत, डब्ल्यूबीसीज वेगळे आहेत, प्लेटलेट्स वेगळे आहेत, प्लाझ्मा वेगळा आहे. प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. दे आर डिफरंट सेल्स, बट दे आर वर्किंग टुगेदर ऍज ब्लड. बरोबर. आपल्या शरीरातनं जखम झाली तर जे ब्लड बाहेर येतं त्याच्यातनं आपल्याला दिसतं का अरे आरबीसी गेले, डब्ल्यूबीसी, असं दिसत नाही. दॅट इज अ होमोजिनियस मिक्सचर, बट दॅट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू ऍज वेल. बरोबर. सो वॉटर वेसल्स, सॅप वेसल्स ऑफ प्लांट्स, या सगळ्यामध्ये कनेक्टिव्ह 2-3 प्रकारचे कलेक्टिव्ह टिश्यूज आहेत. तर ते कॉम्प्लेक्स टिश्यूज आहेत. कळलं?
आता ह्याचा अर्थ असा आहे बघा, नाऊ लुक ॲट द पिक्चर. पॅरेनकायमा टिश्यू, कॉलेनकायमा टिश्यू आणि स्क्लेरेनकायमा टिश्यू. वेगळी वेगळी टिश्यूजची नावं आहेत. फक्त ही बघा, ह्याचा क्रॉस सेक्शन आडवा कापला की कसा दिसतो? या पोटॅटोचा असा आहे बघा, क्रॉस सेक्शन आडवा कापलेला आणि लॉंगिट्युडल म्हणजे असा उभा कापला. ह्या बटाट्याला तुम्ही आडवा छेद दिला तर तुम्हाला हे असं दिसतं. उभा कापला बटाटा तर असा दिसतो वर्टिकल. आता ह्या सेलरी म्हणजे अशी लांब लांब पानं असतात ती. त्याला खाली मुळं असतात. दांड्या छोट्या छोट्या, जसं आपला पालक कसा असतो, पालकाच्या दांडीला तुम्ही कट केलं तर तुम्हाला कसं दिसेल असं. पण हे सेलरी आहे, दिस इज नॉट पालक, बट सेलरी पण एक प्रकारचा लिफी व्हेजिटेबल आहे. मग हे पियर म्हणजे जसं काय सांगू तुम्हाला मी आता, नासपत्ती तुम्ही बघितलं असेल किंवा पावसाळ्यामध्ये ते हिरवी हिरवी फळं येतात अशी, तर त्या फळांसारखीच अजून थोडीशी पिंकिश व्हाईट कलरची फळं असतात. किंवा ती आपल्याकडे पावसाळ्यातली आपण जे म्हणतो की ना नासपत्ती सारखी, ती पियर जरी तुम्ही कट केली तरी पण त्याचा शेप असाच असतो. तुम्ही त्याला असं कापा किंवा उभं कापा, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सेल त्याच्यामध्ये दिसतात. नाव ॲनिमल टिश्यूज. आता ॲनिमल्स मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळे टिश्यू आहेत. आपण मगाशीच बोललो की स्पेशलाइज टिश्यू वर्किंग फॉर डिफरंट स्पेसिफिक ऑर्गन सिस्टम्स, बरोबर. आता बघा, हे काय आहे? सिम्पल क्युबॉइडल एपिथेलियम. हे सगळं आपण बुकमध्ये बघूया. बुकमध्ये त्याचा एक कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. बघा, कनेक्टिव्ह टिश्यू दुसरा ब्लड आहे. एक पहिला जो दिलाय तो आपला नॉर्मल जो काही स्किनचा लेअर आहे, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून तो दिलेला आहे. नंतर ह्याच्यामध्ये आहे आपले मसल्स, मस्क्युलर टिश्यू. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसे कसे मसल्स असतात वेगवेगळे, हे आपल्या हातातले मसल्स आहेत, दंड किंवा पाय. हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि हा नर्व्स, आपल्या बॉडी मधल्या नर्व्स जे आहेत त्या. हे ब्लड आहे. हे आहे एपिथेलियल. आपल्या स्टमक मध्ये जिथे डायजेशन होतं तिथे कशा पद्धतीचे एपिथेलियल टिश्यू आहेत ते इथे आहेत बघा. सो एकाच ऑर्गन मध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत. टिश्यू काय आहेत? सेल्सचा ग्रुप आहे. आता इथून पुढे जाऊया आपण आणि ह्या टेबलकडे वळण्यापूर्वी पुस्तकात एकदा आपण हे शांतपणाने बघूया. पुस्तकात पण ह्याच्याबद्दल बरीच डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण एक चांगला चार्ट दिलाय, सो आपण तोही एकदा बघूया. सो आपण आत्ताच बघितलं की टिश्यू म्हणजे काय असतात. वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड इट इन डिटेल. आपल्याला आता नाव वी नो व्हेरी वेल व्हॉट आर द टिश्यूज. नाव वी विल बी थिंकिंग ऑफ द टाइप्स ऑफ टिश्यूज. जस्ट वन सेकंड. जसं की इथे चांगलं उदाहरण दिलंय बघा, की कसा सिक्वेन्स असतो. टेक्स्टबुक कसं बनलंय? लेसन्सने बनलंय. लेसन्स कशाचे बनले? सेंटेन्सेसने. सेंटेन्सेस वर्ड्सने, वर्ड्स लेटर्सने, आणि लेटर्स कसले बनले? शेप्सने. सो लाईकवाईज यू कॅन मेक अ हरार्की, म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, असा टप्पा टप्पा जो आपण काढत जातो त्याला आपण म्हणतो हरार्की. नाव आपल्याला बघायचे आहेत टाइप्स ऑफ टिश्यूज. सिम्पल टिश्यूज, कॉम्प्लेक्स टिश्यूज. सिम्पल आपण बघितलं, दे आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल्स. बट कॉम्प्लेक्स टिश्यूज दे हॅव मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स. करेक्ट, जे आपण आत्ताच डिस्कस केलं होतं. नाव हा, हे इम्पॉर्टंट आहे. प्लांट्स बिंग सेडेंटरी, मोस्ट ऑफ द टिश्यूज आर ऑफ द टाइप दॅट गिव्ह सपोर्ट. हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायला पाहिजे. का? We know that the basic difference between animals and plants is locomotion. Locomotion म्हणजे हालचाल करणे. प्लांट्स ज्या ठिकाणी रुजतात त्याच ठिकाणी मोठे होतात, त्याच ठिकाणी ते वाढत जातात, त्याच ठिकाणी ते मरतात, पण ते जागा बदलून जाऊ शकत नाही. त्याची मुळं खाली पसरतात, त्याचं खोड वरती पसरतं, त्याची पानं लांब लांब पर्यंत जातात, झाड खूप मोठं डेरेदार वृक्षामध्ये बदलतं, पण ते जागा नाही बदलून जाऊ शकत. ऑन द कॉन्ट्ररी, एक छोटस झुरळ जरी तुम्ही घेतलं ना, छोटस झुरळ, ते झुरळ एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतं. उंदीर, मांजर, कुत्रा, माणसं, कुठलाही तुम्ही लुक ॲट एनी टाइप ऑफ ॲनिमल, जो कुठेही फिरतो त्याला पाय आहेत, तो एका ठिकाणी अडकून पडत नाही. मग आपल्या शरीरातला आणि त्यांच्या शरीराला, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या, म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स, या दोघांमध्ये जो बेसिक फरक आहे टिश्यू मधला, तो हा आहे. एका ठिकाणी तुम्हाला उभं राहायचंय आयुष्यभर,
तर तुमचं स्ट्रक्चर आता असं पाहिजे की ज्याला कायम सपोर्ट मिळेल. आता उदाहरण बघा, तुम्ही जर घर बांधलं कुठेही, तर तुम्ही काय बघता की त्या घराला चांगला पाया असेल, त्या घराचे पिलर पक्के असतील, तर तुम्ही त्या घरामध्ये काही पुढे भिंती बांधा, काही करा, गच्ची ठेवा, ओपन टेरेस ठेवा, है ना? एकावर एक असा आतून जिना, काय तुम्हाला करायचं तर तुम्ही काही करू शकता. तुम्हाला त्याचा बेस पक्का लागतो, म्हणजे मुळं मजबूत लागतात झाडाप्रमाणे. मग पिलर मजबूत लागतात. तुमच्या स्टेम्स पक्क्या पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही जाणार कसे? म्हणजेच तुमचे सगळ्याच्या सगळे टिश्यू तुमच्या स्ट्रक्चरला सपोर्ट करतील असेच असतात. सो देर आर डेड सेल्स इन सम टिश्यूज अँड दीज डू नॉट नीड मच अटेन्शन. जर आपल्याला माहिती आहे की झायलम आणि फ्लोएम मध्ये पण काही काही टिश्यूज, स्पेशली झायलम मध्ये काही टिश्यूज हे डेड आहेत, ते डेड आहेत तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की त्यांचं कामच सपोर्ट देणं, बरोबर? सो ग्रोथ ऑफ द प्लांट्स occurs in specific parts of their body where the tissues contain dividing cells. As animals have to move from places to places in search of food, shelter, partners, their energy needs are greater. झाड एकाच ठिकाणी थांबून त्याची एनर्जी जनरेट करतात, त्यांचं त्यांचं भागून जातं, त्यांना काही फार कुठे फिरायची गरज नसते, त्यांचं रिप्रोडक्शन वेगळं आहे, त्याचं पॉलिनेशन वगैरेची प्रोसेस वेगळी चालते. ॲनिमल्सला असं नाहीये. ॲनिमल स्वतःचं फूड स्वतः बनवू नाही शकत, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा अन्न शोधतच फिरावं लागतं. अन्न मिळालं की स्वतःची सुरक्षा करायला पाहिजे, नाही तर दुसरा कोणतरी प्राणी येऊन मारून टाकेल, खाऊन टाकेल. तर स्वतःला सुरक्षित ठेवण्याची जागा शोधायची. ह्या दोन गोष्टी झाल्या की आपल्याला एक सुटेबल पार्टनर पण शोधायचा आहे. रिप्रोडक्शनसाठी ॲनिमल्स हॅव टू वंडर हिअर अँड देअर. जेव्हा दे कॅन डू ऑल देअर थिंग्स, दे नीड अ लॉट ऑफ एनर्जी. त्यांना जास्त प्रमाणामध्ये एनर्जी लागते आणि ते स्वतः बनवू पण शकत नाही. म्हणजेच त्यांच्या नीड्स या वेगळ्या आहेत. मग त्यांचे टिश्यूज कसे असतील? सपोर्ट तर करतील स्ट्रक्चरला, पण अडकवून नाही टाकणार. दे विल बी फ्लेक्झिबल. सो uniform growth occurs throughout the body of an animal and they do not have different dividing and non-dividing tissue. This means that plants and animals have different types of tissues to perform the necessary functions. असं फरक आहे आपल्या आणि प्लांट्सच्या शरीरामध्ये. प्लांट्सचं शरीर म्हणजे त्यांची बॉडी, त्यांचं स्ट्रक्चर हे आपल्यापेक्षा वेगळं आहे, बिकॉज अवर टिश्यूज हॅव डिफरंट रोल्स. ठीक आहे. नाउ वी विल बी स्पेसिफिकली स्टडिंग अबाउट ॲनिमल टिश्यूज. ॲनिमल्स मध्ये कोणते कोणते टिश्यूज असतात हे सेम चित्र आहे जे आपण पीपीटी मध्ये बघितलं. इन द बॉडी ऑफ ॲनिमल डिफरंट ऑर्गन्स कम टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. Organs like lungs and trachea, with the help of the contraction and relaxation of some muscles, bring about the function of respiration. आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही रेस्पिरेशनची प्रोसेस आठवली तर आपल्याला माहिती आहे की आपले लंग्स हवा भरतात, सोडतात, खाली डायफ्राम आहे, इथे फूड पाईप आहे, नाकातून जी जाते तिकडे तुम्ही चित्र पण पाहिलं असेल. सो वेन यू ब्रीद इन, व्हॉट यू टेक द एअर इनसाइड युअर नोज. सो ती अशी आत गेली आणि मग नाकातून ह्या विंड पाईप मधून इकडनं खाली इन युअर लंग्स. दोन लंग्स आहेत आपल्याकडे थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आपल्या, याला थोरॅक्स म्हणतात, अप्पर पार्ट ऑफ द बॉडी. तिकडे दोन लंग्स आहेत. लंग्स आधी पॉकेट्स, मोकळ्या पिशव्यात समजत आहे. तर तुम्ही हवा भरली की ते काय होतील? एक्सपांड होतील अँड दे विल बी इन्क्रीज इन दी व्हॉल्यूम. मग काय होईल? ते खाली दाब देतील. खाली काय? डायफ्राम आहे. डायफ्राम इज अ मस्क्युलर लेअर सेपरेटिंग टू कॅव्हिटीज, थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे पोटाच्या कॅव्हिटीला आपल्या थोरॅसिक कॅव्हिटी पासून वेगळं करणारा डायफ्राम. तर वरच्या बाजूला आता आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनने भरलेले किंवा हवेने भरलेले लंग्स आहेत आणि ते लंग्स आता खाली प्रेस करतात आपल्या डायफ्राम. तर डायफ्राम विल बी इन दी प्रेशर. त्याच्या खाली अख्खीच्या अख्खी ॲब्डॉमिनल सिस्टीम आहे. आता डायफ्राम काय करेल? इट विल पुश अवर लंग्स अप. लंग्स वर ढकलले कार्बन likewise our respiratory system is having contraction, relaxation. Also our heart is also having contraction, relaxation. How? Heart is also having 4 chambers, atrium and ventricles. वरून पंप केलं की खाली येतं, खालून पंप केलं की पसरतं, बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन हे मसल्सचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. हेच मसल्स करतात, स्पेशलिस्ट मसल्स. ठीक आहे. सो डिफरंट टिश्यूज परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन दी ऑर्गन्स.
अकॉर्डिंगली टिश्यूज आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाइप्स. फंक्शन काय आहे त्याच्याप्रमाणे त्या सेल्सना किंवा त्या टिश्यूजना आपण 4 मेन टाईप मध्ये डिवाइड केलेले आहे. सगळ्यात पहिला आहे एपिथेलियल टिश्यू. मग दुसरा आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा आहे मस्क्युलर आणि चौथा आहे नर्वस. त्यांच्या त्यांच्या इम्पॉर्टंट कामाप्रमाणे 4 मेन टाईप झाले आहेत आपल्या टिश्यूजचे. नाव वी विल डिस्कस देम इन डिटेल, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप अँड ग्रुप बाय ग्रुप. आता ब्लड इज ऑल्सो अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, द बेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ अवर बॉडी इज ब्लड because it circulates in our body from one part to other and transports different materials. शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इकडून तिकडे घेऊन फिरवून आणणारा जो काही आहे तो ब्लडच. फॉर एक्झाम्पल, इट ट्रान्सपोर्ट्स ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू ऑल सेल्स इन द बॉडी. Similarly, it transports waste materials generated all over the body to the kidney for excretion. That we already know. ऑक्सिजन भरून हवेतला ऑक्सिजन भरून ब्लड मधनं सगळ्या सेल्सला देणं, तिकडचं कार्बन डायऑक्साईड घेणं, फूड म्हणजे एनर्जी जी काही आहे ते आपल्या स्टमक मधनं ऍब्झॉर्ब केलेली सगळीकडे पसरवणं, हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम किती इम्पॉर्टंट काम आहे जे ब्लड करतं. दुसरं, हॉर्मोन्स एन्झाईम्स टार्गेट ठिकाणी पोहोचवणं आणि त्याचं काम होतंय का नाही चेक करणं, नसेल तर परत घेऊन येणं, हे सगळं काम आपला ब्लड करत असतं. नाव epithelial tissue, this is the first type of tissue. Observe the skin of your back of your hand with the help of a magnifying lens. Do you see the closely attached squarish and pentagonal shapes? इथे तुम्हाला असे पण दिसतील स्क्वेअर, पेंटागॉन. तुम्ही तुमच्या ह्या एपिथेलियल टिश्यूला स्पेशली थंडीमध्ये बघा, आपल्या स्किनवरती असे डिझाईन्स तयार झालेले असतात. ते स्किन फुटली की दिसतं. म्हणजेच काय आहे की आपले जे वरचे सेल्स आहेत ते ऑलरेडी ड्राय झालेले असतात, सो ते बऱ्यापैकी उकरलेले असतात, सो ते आपल्याला दिसू शकतात. आता एपिथेलियल टिश्यू म्हणजे काय जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन द अॅनिमल बॉडी इज कॉल्ड एज एपिथेलियल टिश्यू. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, आपल्या सगळ्या बॉडीला वरपासून खालपर्यंत जे कव्हरिंग आहे ते एपिथेलियल टिश्यूच आहे. सो सेल्स इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म द कंटिन्युअस लेयर्स. ते एकमेकांना जवळजवळ चिटकलेले आणि लेयर्स मध्ये आहेत. सो एनी मटेरियल दॅट एंटर्स द बॉडी फर्स्ट एन्काउंटर्स एपिथेलियल टिश्यू. नाउ जस्ट थिंक ऑफ द इंजेक्शन ऑर एनी मॉस्किटो दॅट इज बायटिंग यू. इंजेक्शन देताना आपल्याला काय करतात, तुम्ही अनुभव घेतला की इथे इंजेक्शन दिलं जातं, ते थंड थंड लावतात आपल्याला, स्पिरिट लावतात, ते गारगार होते आपली स्किन. मग ते काय करतात, ते इंजेक्शनची सुई अशी इकडे खुचूक आतमध्ये टोचतात. तुम्ही कधी बघितलंय का, म्हणजे ज्या लोकांचे डेअरिंग आहे त्यांनी कधी बघितलंय का, ती सुई आत जाते म्हणजे काय होतं, त्याचं टोक असतं ते असं मध्ये खूप असतात आणि ती सुई आणखीन आत 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 जात राहते आणि मग त्याला ते इंजेक्ट करतात आपलं औषध जे काही, आणि मग ते सुई सकट बाहेर काढून घेतात. ह्याच्यात मला आठवलं, जेव्हा लहान होते ना मला फार भीती वाटायची. कसली माहितीये का, सुई आत राहून गेली तर. पण ते इमॅजिनेशन आहे, पण किती भयंकर आहे. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या स्किनला छेदून आरपार जाते तेव्हा तिला या एपिथेलियल टिश्यूला पूर्णपणे ब्रेक करून जायचं. इट इज नॉट जस्ट वन लेअर, खूप मोठा घट्ट लेअर आहे आपल्या स्किनचा. आता तुम्ही अनुभव घेतला असेल, कधी कधी आपले साल असं खरचडले की वरची स्काल असं बारीकसा हलकासा सालीचा लेअर निघून जातो स्किनचा, पण त्याच्यामध्ये पण स्किन असते, बरोबर की नाही. तुम्हाला खूप खोलवर जखम झाली रक्त येईपर्यंत तुम्हाला दिसत असेल की किती जाड थर आहे हा. सो हे सगळे सेल्स एकमेकांना चिटकून कंटिन्युअस लेयर्स मध्ये ठेवलेले आहेत आणि म्हणून जेव्हा आपल्या स्किनला अटॅक करतं, काही चावतं, काहीतरी घुसलं जातं आतमध्ये, तेव्हा त्याला ह्या सगळ्या लेअरला पार करून आत जावं लागतं. So the cells of epithelial tissue are separated from the cells of other underlying tissue by fibrous membrane. Fibrous membrane ने ते कव्हर झालेले असतात, ठीक आहे. The skin mucous layer of the mouth cavity, the inner surface of the blood vessels, walls of the alveoli, etc. are made up of the epithelial tissues. आपल्या माउथची कॅव्हिटी, अच्छा तुम्हाला हा एक्सपेरिमेंट आता नसेल का माहित नाही, तुम्हाला शाळेमध्ये सांगितलंय का, आपल्याला
तुम्हाला माहितीये का, मायक्रोस्कोप खाली आपण आपल्या गालाच्या स्किनला बघू शकतो. आम्ही शाळेत असताना आम्हाला सांगितलं होतं, की ती हे असते ना, काचेची स्लाईड, मायक्रोस्कोप खाली आपण टाकतो ना, कव्हर स्लिप ठेवताना ते मोठी काच असते बघा तिथे स्लाईड. तर त्याला असं गालामध्ये असं थोडंसं स्क्रॅच करायचं. आतली जी स्किन असते ती खूप सॉफ्ट असते आणि आपण ऑब्व्हियसली पाणी-बिणी पितो, इथं लाळ असते तोंडामध्ये, ती सॉफ्ट असते स्किन एकदम. एक हलकसा लेयर काढायचा, त्याच्यावरती ते कलरंट वगैरे टाकायचं आणि त्याच्यावरती आपला कव्हर स्लिप ठेवायची आणि त्याला मायक्रोस्कोप खाली बघायचं. तर आपल्याला आपल्याच तोंडामध्ये असलेले एपिथेलियल टिश्यू दिसतात. जरी तुम्ही हे केलं नाही ना, तरी पण त्याचे YouTubeवरती तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. शॉर्ट्समध्ये पण तुम्हाला दिसेल. ते एपिथेलियल टिश्यू इन दी माउथ, या कॅव्हिटीमधला. इनर सरफेस ऑफ द ब्लड वेसल्स. आता ब्लड वेसल्सच्या आतला जो काही सरफेस आहे तो सुद्धा एपिथेलियलने भरला. वॉल्स ऑफ द अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय आपल्या लंग्स मधले छोटे छोटे बॉल्स आहेत, ज्याच्यामधनं सगळं एक्सचेंज ऑफ गॅसेस होत राहतं. सो दे आर मेड अप ऑफ एपिथेलियल टिश्यूज. असे खूप साऱ्या ऑर्गन्समध्ये एपिथेलियल टिश्यूचा लायनिंगचा कन्सिडरेशन आहे. आता बघा, एपिथेलियल टिश्यूचे पण टाइप्स आहेत. म्हणाल काय वाढता वाढता वाढतच चाललंय, काय संपत का नाहीये? बिकॉज इट इज नॉट दॅट इझी. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, धिस लेसन इज नॉट इझी अँड धिस इज कमिंग फर्स्ट टाइम, सो पे अटेन्शन, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. टेबलमध्ये किती पार्ट आहेत जर आपण बघूया आणि त्याला तसंच डिस्टिंग्विश करूया. हा, तर थोडस आणखीन छोटं करते म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल आणि एकाच वेळेला सगळं मला सांगता येईल तुम्हाला. अजून लहान केलं तर किती होतंय? 90. चला, तुम्हाला दिसेल का? 2 मिनिटं, मग परत त्याला आपण मॅक्झिमाइज करूया. बघा, आता आपण एपिथेलियल टिश्यूचे टाइप्स बघतोय. हा आहे 1, हा आहे 2, हा आहे 3, हा आहे 4, हा आहे 5, हा आहे 6. सो देर आर 6 टाइप्स ऑफ एपिथेलियल टिश्यूज. आता कसे लक्षात ठेवायचं? जसं चित्र तसं नाव, जसं नाव तसं काम. सगळ्यात सगळ्यात सोपी गोष्ट, आधी चित्राकडे बघा. हे काय दिसतंय तुम्हाला? चप्पट आहेत, खूप जाड नाही, एकदम पातळ आहे. बाकी सगळे बघा ना तुम्हाला असे स्पंज सारखे दिसत असतील, बट दे आर व्हेरी थिन. हा पहिला लेअर आहे, एकदम थिन लेअर आहे, पहिला टाईप स्क्वॅमस एपिथेलियम. ठीक आहे. ह्याचं काम काय आहे? ह्याचं काम आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करणं. सेमी परमिएबलचा अर्थ आहे हा ठरवणार कोणाला आत घ्यायचंय, कोणाला बाहेर जायचंय, बरोबर. हे परमिएबिलिटीचं काम. सेमी परमिएबल, काही गोष्टी आत घेतो, काही गोष्टी बाहेर ठेवतो, काही गोष्टींना आत अलाव करत नाही, काही गोष्टींना सेलच्या बाहेर जाऊ देत नाही. हा, हे ऑर्गनच्या बाहेर याचं काम आहे की त्याला ब्लॉक करणं, सोडणं किंवा न सोडणं हे ठरवणं. सो स्क्वॅमस एपिथेलियम हा कुठे कुठे असेल आता? इनर सरफेस ऑफ द माउथ, इसोफेगस, ब्लड वेसल्स, अल्व्हिओलाय. ह्या सगळ्या इम्पॉर्टंट ऑर्गन्स मध्ये हा स्क्वॅमस एपिथेलियम आहे. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे आपण बघितलं, थिन स्मॉल फ्लॅट सेल्स फॉर्म द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आपण आत्ताच बोललो. आता याचं काम आहे सिलेक्टिव्ह, जसं मी तुम्हाला म्हटलं, जसं चित्र तसं नाव, जसं नाव तसं काम. काम आहे सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस, पदार्थांचा सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करणे. पाणी बाहेर जायचंय का? ठीक आहे, एक्स्ट्रा पाणी आहे, बाहेर पाठवा. बाहेर काहीतरी इम्पॉर्टंट ब्लड मधनं आलंय का, त्याला आतमध्ये घ्या. हे ठरवतो कोण? स्क्वॅमस एपिथेलियम ठरवतो. मग आहे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. स्ट्रॅटा या शब्दाचा अर्थ आहे ग्रुप्स. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ आहे की इट इज आउटर लेअर ऑफ स्किन. आपल्या स्किनचा हा आउटर लेअर आहे, जाड स्पंज सारखा. ह्याचं काम काय? प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स अँड प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स. बरोबरच आहे की नाही? बघा, या माझ्या हाताच्या खालच्या बाजूला आतमध्ये ब्लड वेसल्स आहेत, माझी हाड आहेत, आणखीन काही सिस्टीम्स आहेत. आता तुम्ही पोटात गेलात तर पोटात तर बापरे, सगळंच जग आहे माझ्या पोटामध्ये. काय 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 लपलंय, तसं तुमच्या पण पोटामध्ये भरपूर काय लपलं असेल. तर त्या आतल्या ऑर्गन्सना काही व्हायला नाही पाहिजे. म्हणून माझ्या पोटाचा तुम्ही बघा, स्वतःची अशी पोटाला हात लावून बघा, जी स्किन लागते ना ती किती जाड आहे ना, ती डबल आहे, वरती आणि खालचा पोट. पण विचार करा की त्याच्यामध्ये जो पट्टा आहे, मेनी लेयर्स ऑफ सेल, जसा जाडसा स्पॉन्जी, तो आपल्याला कव्हर करतोय. सो तो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आहे. ठीक आहे. आता ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड या शब्दाचा अर्थ आहे
जो सिक्रेट करणारा ऑर्गन आहे तो ग्लँड्स. वी नो दॅट वी हॅव व्हेरियस ग्लँड्स इन अवर बॉडी, इम्पॉर्टंट ग्लँड सिक्रेट द हॉर्मोन्स, राईट. मग ग्लँड्युलर एपिथेलियम आहे. एपिथेलियम काय आहे? वरचा लेअर. ग्लँड्युलर असेल तर त्याचं काम काय आहे? काहीतरी सिक्रेट करणं. मग त्याचं स्ट्रक्चर बघा. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? खाली काहीतरी बेस आहे, त्याच्यावरती ते हिरवे हिरवे असे मोठे मोठे लंबुळके सेल आहे, आणि तिथे वरती त्याला त्याचं ते डोकं आहे, त्या सेल्सचं ते डोकं आहे. आणि प्रत्येक सेलला न्यूक्लियस आहे बघा. हे न्यूक्लियस आहेत ना, डार्क डार्क स्पॉट जे आहेत ते, हे पण याचे न्यूक्लियस आहेत. आता ह्या मोठ्या मोठ्या उभ्या उभ्या सेल्सच्या मध्ये मध्ये दुधी भोपळ्यासारखे दिसतात थोडक्यात, आणि त्याच्यामध्ये एक 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 असे ब्राऊन ब्राऊन त्याचे न्यूक्लिया आहेत. आणि ह्याच्यामधनं इकडे जे वरती चाललंय ते आहे सिक्रिशन्स. आता याचा अर्थ काय? काहीतरी आपल्या स्किनवर सिक्रेट होत राहत. आता उन्हाळा आलाय, जरा उन्हात एक चक्कर मारून या दुपारी, बघा कसा घाम घाम होतो. का बरं घाम येतो शरीराला? कारण की आपल्या स्किन मधनं स्वेट सिक्रिशन होतं. स्वीट ग्लँड आहेत आपल्या इथे. ते ग्लँड्युलर एपिथेलियमचं काम आहे की त्याला सिक्रेट करणं. ऑइल स्किन, आता उन्हाळा आला तर सगळ्यांची स्किन छान चमकेल, कारण उन्हाळ्यामध्ये काहीच त्रास नसतो ना. पावसाळ्यामध्ये ते गारडं वातावरण असतं, हा, आणि काही काही प्रकारचे इन्फेक्शन्स असतात, आणि हिवाळ्यात तर थंडीच असते, सगळेच काळे काळे दिसायला लागतात थंडीमुळे. पण उन्हाळा उत्तम ऋतू आहे स्किनसाठी. काय कसले काय जर्म्स बिम्स मरूनच जातात ना एवढ्या गरमीमध्ये, काय राहणार आहे. तर ह्या सगळ्यामुळे स्किनवरती पण एक जो नॅचरल ऑइलचा लेअर असतो तो बरोबर दिसायला लागतो, बरोबर. आणि म्युकस, म्युकस इज सिक्रिशन. जसं की आपल्या नाकामध्ये असेल, तोंडामध्ये असेल, इथे एक प्रकारचं एक सिक्रिशन असतं, थोडंसं चिकट असतं, जे नाकाबिकामध्ये तुम्हाला माहितीये म्युकस असतो, इथे मागे असतो, ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे सिक्रीट करणारे एपिथेलियम जे आहेत ते ग्लँड्युलर आहेत, बरोबर. नाव दिस सेल्स कंटेन वेसिकल्स पॅक्ड विथ सेक्रेटरी मटेरियल. त्याला सिक्रेट करणारं मटेरियल त्याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. वेसिकल्स म्हणजे पॉट्स, काइंड ऑफ भांडी, ठीक आहे. आता कॉलमनार एपिथेलियम, कॉलम बघा, उभे 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 असे लावलेत कॉलम. मग त्यांचं काम काय असेल? नाव दिस आर कॉलम लाईक टॉल सेल्स. अपर फ्री सरफेस बियर्स फोल्ड्स मेड अप ऑफ दिस सेल्स ॲट प्लेसेस ऑफ ऍब्झॉर्प्शन. जिकडे आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करायचे उंच 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 असे हे सेल्स आहेत, त्याच्यामधनं ऍब्झॉर्ब करायचं जे चाललंय अन्न, डायजेस्टिव्ह ट्रॅक मधनं चाललंय त्यातनं जे हवंय ते ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आपल्याला. सो सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन, हे त्याचं महत्वाचं काम आहे. मग ते कुठे आहेत? इनर सरफेस ऑफ द इंटेस्टाईन अँड एलिमेंटरी ग्लँड. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आहेत कॉलमनर एपिथेलियम. त्यांचं काम आहे ऍब्झॉर्ब करण्याचं. उंच उंच सेल आहेत ते, त्याच्यामुळे त्याला ऍब्झॉर्ब करायला जागा आहे. तुम्ही ऍब्झॉर्ब करायला हात टाकणार ना पिशवीमध्ये, एवढेस बुटका सेल ठेवून करणार काय? लांब उभा तुम्हाला बनवावं लागेल, जे वरनं आलंय ऍब्झॉर्ब केलं टाकलं, ऍब्झॉर्ब केलं टाकलं, ऍब्झॉर्ब केलं टाकलं, आणि तिकडे तुम्हाला त्याला ब्लड मध्ये न्यायचं आहे ना. त्याला खाली कनेक्टेड आहे बरं का ब्लड सेल्स. तुम्ही म्हणाल की हे काय स्वतःच पोट भरतात का? तर नाही. जे काही आलंय न्यूट्रिएंट ते त्याला ऍब्झॉर्ब करून सगळीकडे पाठवण्याचं काम करायचं. सो ते कसे आहेत? उभ्या उभ्या पिशव्यांसारखे. नाव सिलिएटेड एपिथेलियम, सिलिया, मुवमेंट करणाऱ्या अशा काही स्ट्रक्चर्स असतात ऑर्गॅनिझम्स मध्ये, त्याला सिलिया म्हणतात. पण एपिथेलियम वर सिलियाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की याच्यावरती काही असे स्ट्रक्चर्स आहेत जे बारीक बारीक केसांसारखे आपण म्हणू शकतो. मग ह्यांचं काम कुठे असेल? नाकामध्ये. तुम्ही बघितलंय का तुमच्या नाकात केस आहेत? तुम्हाला काय म्हणताय, काहीही बोलताय, खोटं नाही सांगत आहे मी, खरंच सांगते. तुम्ही बघितलं तरी असेल तरी तुम्ही म्हणाल शी हे काय? इट इज नॉट शी, दिस इज बायोलॉजी अँड यू मस्ट नो हाऊ युअर बॉडी इज मेड अप ऑफ. आपल्या नाकामध्ये हे केस का असतात? आपण श्वास घेतो नाकातूनच घेतो की नाही? नाकामधनं श्वास घेतला की डायरेक्ट हवा आपल्या नाकात जाते. खूप सारे पार्टिकल्स असतात, खूप सारे बॅक्टेरिया असतात, काही काही झाडांचे स्पोर्स असतात, ते सगळे फिल्टर होतात तिकडे, झाडूसारखं काम करतात. ते नाकातनं जाणाऱ्या हवेला झाडतंय लिटरली. जे नकोय ते खाली जड वस्तू पडतात आणि हवा फक्त आत जाते, ठीक आहे. तर ह्याचं काम काय आहे? अप्पर फ्री सरफेस ऑफ सेल्स बिअर्स मिनिट हेअर लाईक मायन्यूट हेअर लाईक प्रोसेसेस. छोटे छोटे बारीक बारीक केसांसारखे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स असतात. मी तुम्हाला आधीच म्हटलं सिलिया शब्दाचा अर्थच तो. नाउ इट्स फंक्शन इज टू पुश म्युकस अँड एअर
फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. याचं कामच आहे की एअर पॅसेजला आपल्याला फ्री ठेवायचंय आणि त्याला क्लीन एअर द्यायची. लास्ट टाइम, क्युबॉइडल एपिथेलियम. क्यूब या शब्दाचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. क्यूब्स आर 3 डायमेन्शनल स्पेसेस. क्यूब्स असतात, स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर. तुम्ही त्याला सगळ्या बाजूने काढलं चित्र की तो क्यूब बनतो. तर ह्याचं काम काय आहे? These cells are cuboidal in the shape. So their tubules of kidney, nephron, salivary gland, reabsorption of useful material from the urine and secretion of saliva. Saliva secrete करणं इथे आणि परत पाणी घेणं, रिअब्झॉर्ब करणं. मग आता ते कुठे असेल? किडनीज मध्ये असेल, बरोबर? हे यांचं काम आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट 6 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ एपिथेलियल टिश्यूज. तुम्ही आता म्हणाल हे कसं लक्षात ठेवायचं? लक्षात ठेवायची एकच ट्रिक. हा टेबल 2-3 वेळा स्वतःच्या बुद्धीने जसा जमेल तसा लिहायचा. सेट रिचार्ट करा, 6 नावं लिहा आधी, त्याच्याकडे त्यांची चित्र काढा आणि मग त्या ऑर्गन्स मध्ये कुठे कुठे ते टाका, त्यांचे रोल टाका. आपोआप तुम्हाला बाकी सगळं लिहिता येईल. पुढचा मुद्दा आहे कनेक्टिव्ह टिश्यू. तो फक्त आपण आता बघू. सगळ्या ह्यातला आज पूर्ण होणं शक्य नाहीये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये मी काही गडबड पण करणार नाही. बिकॉज टिश्यूज आर व्हेरी basic functions of your body. You must know how your body is made up of. So याच्यामध्ये धावपळ नाही. Connective tissues understand very well. Tissues which join different parts of the body are called as connective tissues. Now cells in this type of tissue are loosely arranged with a ground substance in the free spaces in between. The ground substance may be solid, liquid like water or jelly like. तर तिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी आहेत. त्यातला पहिला आहे ब्लड, दुसरा आहे लिम्फ, तिसरा आहे एरियोलर टिश्यू, मग आहे एडिपोस टिश्यू, मग आहेत कार्टिलेजेस, 6वा आहे बोन्स. बोन्स आर नाउ वी आर स्टडीइंग अंडर टिश्यूज. ओके. Then there are tendons and ligaments. Very, very important. All of them are very, very important. So those we will see next time. नंतर काय आहेत? मस्क्युलर टिश्यूज. टाइप्स ऑफ मसल्स. वी हॅव 3 डिफरंट मेजर टाइप्स ऑफ मसल्स. बाप रे बाप. पहिल्याचे 6, दुसऱ्याचे 7, आता याचे पण आणखीन 3 प्रकार आहेत. मस्क्युलर टिश्यूज, स्ट्रेटेड, नॉन स्ट्रेटेड अँड कार्डियाक मसल्स. लॉजिकली सोपं आहे, पण नावं ठेवण्याच्या दृष्टीने कठीण आहे. अँड देन वी हॅव नर्वस टिश्यूज. नर्वस टिश्यूज मध्ये काही कन्फ्युजन नाहीये, ते एकच आहे. नर्व्स. आपल्या बॉडीमध्ये जी नर्वस सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, इट इज मेड अप ऑफ व्हॉट? नर्वस सिस्टीम. तर त्या नर्वस सिस्टीम मध्ये एकाच प्रकारचे सेल आहेत, नर्व्ह सेल. तेच आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ते झालं की आपले 4 टाइप्सचे टिश्यूज झाले. मग प्लांट टिश्यूज मध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचा एक मस्त एक्सपेरिमेंट पण आहे. मग देन देर आर मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय? काही काही प्लांट्स मध्ये ते एका विशिष्ट पार्ट्स मध्ये असतात. हे सगळं आपण आता प्लांटच्या टिश्यूज बद्दल बोलतोय. मग परमनंट टिश्यूज बघा आता काय चाललंय. मग आधी आपण अॅनिमल्सचे 4 प्रकार बघितले, आता आपण प्लांट्सचे टिश्यूज बघतोय. कॉम्प्लेक्स बिम्प्लेक्स सगळ्या प्रकारचे. आणि मग आहे बायोटेक्नॉलॉजी. इथून बायोटेक्नॉलॉजीचा लेसन सुरू होतो, जो की आपला धडा आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. माझ्या वरती काय होतं? प्रिपरेशन फॉर बायोटेक्नॉलॉजी. वरच्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला आता खाली समजेल की टिश्यू कल्चर म्हणजे काय. बरोबर? आणि तुम्हाला टिश्यू कोणते, कुठे असतात, कोणामध्ये कोणते असतात हे कळलं पाहिजे ना. ते कळल्यानंतर तुम्हाला टिश्यू कल्चर बद्दलची सगळी माहिती आता दिलेली आहे. आपण या टिश्यू कल्चरचा वापर कुठे कुठल्या कोणत्या प्लांट्स मध्ये केलाय आणि त्याचा आपण आणखीन कोणत्या कोणत्या काय बरं म्हणतो ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ मध्ये वापर करतो हे पण दिलेलं आहे. आता अच्छा, ऍग्री टुरिझम किंवा ऍग्रो टुरिझम आणि नंतर अॅनिमल हजबंड्री. बराच मोठा धडा आहे हा, लवकर संपणार नाहीये. आणि हा धडा कठीण आहे, हा धडा नवीन आहे. मी स्वतःच तुम्हाला सांगते कठीण काय, याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत लक्षात ठेवायला. आणि नवीन तर आहेच, याच्या आधी आपल्याला काही नव्हतं आठवीला असं एवढं काही फार कॉम्प्लेक्स. बरंच काही आहे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं. आणि हे आपण आता पुढच्या वेळेला कंटिन्यू करूया. ठीक आहे. आज थांबूया आपण इथे. बरंच काही बोललोय आपण
बायोटेक्नॉलॉजी बद्दल, ह्याच्या बाकी सगळ्या गोष्टी इन डिटेल वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच. बाय मुलांनो. बाय.